नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज भेटणार आहोत आपण खास सखीला डॉक्टर सौ गायत्री बनकर यांना. जाणून घेऊया यांच्याकडनं त्यांचा छोटासा परिचय. नमस्कार, मी डॉक्टर गायत्री जयप्रकाश बनकर, डायरेक्टर ऑफ डॉक्टर बनकर्स गोविंदम हॉस्पिटल व मागील 19 वर्षापासून त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ म्हणून या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच मागील 3 वर्षापासून राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज इथे ॲज अ सिनियर कन्सल्टंट म्हणून मी सेवासुद्धा देत आहे. छान. ते प्रत्येकाचं स्वप्न असते. म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा सगळ्यात आधी प्रत्येकाला असं वाटतं की मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं. म्हणजे सगळ्यात पहिले तर डॉक्टर व्हायचे ते आणि तुमचं स्वप्न ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे. तर डॉक्टर होताना तुम्हाला जो तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड होता तो ऑलरेडी डॉक्टर फॅमिलीमधनं होता की मग तुम्हीच फक्त आहात? नाही, माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर आणि आई हाऊसवाईफ. अच्छा. माझ्या फॅमिलीमध्ये मी फर्स्ट लेडी मुलगी आहे की जी डॉक्टर झालेली आहे. छान छान. म्हणजे डॉक्टर हा कुठलाही बॅकग्राऊंड नसताना त्यांनी डॉक्टर म्हणून त्यांनी त्यांचं जे काय म्हणू आपण त्यांचं जे क्षेत्र आहे ते त्यांनी निवडलेलं आहे आणि ते छान उच्चांकपर्यंत त्याच्यामध्ये गाठत आहे. आणि ताई परत एक विचारायचं होतं की वडील इन्स्पेक्टर आणि तुम्ही डॉक्टर, आणि जेव्हा तुम्ही डॉक्टर बनण्याचा जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांसमोर निर्णय ठेवला असेल, सांगितलं असेल त्यांना की मला आता डॉक्टर बनायचं, तेव्हा तुमच्या घरातल्या प्रतिक्रिया काय होत्या तुमच्यासाठी? माझी 7th मी जेव्हा होती 7वीमध्ये तेव्हापासून माझी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि माझ्या वडिलांची पण खूप इच्छा होती की आपल्या घरामधनं एक पण आजपर्यंत कुणी डॉक्टर झालेलं नाही, तर त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या मुलीने डॉक्टर व्हावं. यापेक्षा गर्वाची गोष्ट कुठलीच नाही आहे. आणि माझ्या वडिलांचा, आई वडिलांचा, माझ्या फॅमिलीचा मला यासाठी खूप पाठिंबा मिळालेला आहे. बरोबर. आणि लग्नानंतरही तुम्हाला डॉक्टरच मिळाले. बरोबर. म्हणजे आता तुमचं टोटली कुटुंब हे डॉक्टर कुटुंबच झालेलं आहे, नाही? बरोबर. ते एक विचारायचं होतं, हे सगळं करताना डॉक्टर होताना एकतर फॅमिली बॅकग्राऊंड आपल्या डॉक्टरचं नव्हतंच, वडील पोलीस इन्स्पेक्टर, तेव्हा वातावरण एकदम कडक आणि शिस्तीचं घरामध्ये. तर ह्या सगळ्या डॉक्टरच्या तुमच्या या प्रवासामध्ये कुठले स्ट्रगल्स तुमच्या आयुष्यात आले? बघा, कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला काम करायचं असेल, वाटचाल करायची असेल, तर अप्स अँड डाऊन्स हे येणारच आहे. तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टीने बघता, तुमचा दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा कसा असतो. शिवाय जर तुमच्या जीवनसाथीचा जर तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल आणि संपूर्ण कुटुंबवर जर तुमच्यासोबत असेल तर हा प्रवास मला वाटतं नेहमी सुखकर असतो. तुम्ही ज्या कोणत्या वेळी घेता ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला कधी असं खूप त्रासदायक संघर्ष म्हणा किंवा खूप त्रासदायक असं कधी जाणवलं नाही. छान छान. प्रत्येक वेळेला आपण ज्यांच्या पण इंटरव्ह्यूज आतापर्यंत घेत आलेलो आहोत त्याच्यापैकी 95% लोकांमध्ये, महिलांमध्ये आपण हे बघतो आहे की त्यांना पुढे जाण्याकरिता सगळ्यात मोठा सपोर्ट हा त्यांच्या जीवनसाथीचा मिळाला आहे. ताईंनी देखील याचीच दखल घेतली आहे. वारंवार मी हेच सांगते असते की जोपर्यंत आपला जीवनसाथी आपल्याबरोबर पॉझिटिव्ह वेनी सोबत नसतो तोपर्यंत आपण खरंच यश गाठत नाही. त्यासाठी खूप गरजेचं आहे आपल्या जीवनसाथीचं आपल्यासोबत असणार. ताई, तुम्ही डॉक्टर तर आहातच, पण सोबतच मी बऱ्याचदा तुम्हाला समाजकार्यामध्ये बघत असते. तर याच्या पाठीमागे काय बॅकग्राऊंड आहे की म्हणजे डॉक्टर सोबतच तुम्ही समाजकार्य करता, याच्या काय रिझन काय आहे की हे करावं म्हणजे तुम्हाला वाटतं? मला नेहमी वाटते आपल्याला हा जो मनुष्य जन्म दिलेला आहे त्याचं आपण सार्थक केलं पाहिजे आणि या समाजाप्रती आपलं काही कर्तव्य आहे तर त्याने आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. समाजात आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे तर आपण आपले देणे, आपले कर्तव्य पूर्ण करून तो मार्ग क्लिअर केला पाहिजे. अगदी बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की समाजाला आपल्याला काहीतरी देणं लागतं आणि याची जाणीव ताईंना देखील, आणि त्याच जाणीवेमधून ताई समाजकार्य या करत असतात. ते एक विचारायचं होतं, आतापर्यंत तुम्ही जे करत आहात, तुमचा जो व्यवसाय आहे डॉक्टर म्हणून स्किन स्पेशालिस्ट तुम्ही आहात, म्हणजे आमच्या महिलांचा खास विषय आहे तो. बऱ्याच महिलांना त्रास असतो स्किनशी रिलेटेड. नक्कीच बनकर ताईंकडे तुम्ही नक्की या, कारण बऱ्याच वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. त्याचसोबत मला तुम्हाला हे विचारायचं होतं की आमचे जे दर्शक आहेत त्यांना तुम्ही काय सुचवू शकता ॲज अ डॉक्टर, ॲज अ सोशल वर्कर? सर्वात प्रथम तर मी हे सांगू शकते की मी हे क्षेत्र का निवडलं. तर महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम इथून MBBSची डिग्री पूर्ण केल्यानंतर अमरावती येथे जनरल प्रॅक्टिशनर म्हणून मी वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. ती सेवा देत असताना मला प्रकर्षाने असं जाणवलं
की ज्या तळागाळातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड मला जाणवायचा की मी सुंदर नाही आहे, मी सुंदर दिसत नाही आहे. आणि सुंदर दिसणे ही फक्त श्रीमंत मुलींची, बायांची किंवा श्रीमंतांची मक्तेदारी आहे. एक स्त्री म्हणून मला असं वाटायला लागलं की जी स्त्री घराचा कणा आहे, पाया आहे, तिच्यामध्ये जर न्यूनगंड असेल, आत्मविश्वास कमी असेल, ती आपल्या कुटुंबाला समोर कशी नेणार, आणि जर कुटुंब समोर गेलं नाही तर समाजाची प्रगती कशी होणार. त्यासाठी मग मी त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ यामध्ये उच्च शिक्षण घेतलं आणि इथेच हा प्रवास न थांबवता अत्याधुनिक तंत्रज्ञानासह त्वचेची व चेहऱ्याची, त्वचेची आणि केसांची संपूर्ण काळजी घेणारे एक युनिट बनकर हॉस्पिटल येथे उभारले. इथे आपल्याकडे अत्याधुनिक अशा लेझर मशीन्स तर आहेच, शिवाय हेअर ट्रान्सप्लांट, PRP, केमिकल पिलिंग्स यासारख्या प्रोसिजरसुद्धा मी अतिशय कमी वाजवी दरात देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या स्त्रियांना त्याचा फायदा झाला पाहिजे. बरोबर. ताईंचं जी सुरुवात आहे ती ताईंनी सांगितलं का त्यांना वाटलं की त्यांनी हेच क्षेत्र का निवडावं त्यांच्या व्यवसायाकरिता. तर ताईंनी बोलता बोलता ओघात एक शब्द बोलून गेला की स्त्री ही पूर्ण परिवाराचा कणा असतो. तर ही गोष्ट खरंच आहे. जोपर्यंत आई जिजाऊ या कणखर नसत्या तर आमचे छत्रपती घडले नसते. आणि त्याच पद्धतीने ताईंनी देखील इतर महिलांचा विचार केला आणि त्यांच्यासाठी आपणही सक्षम व्हावं, म्हणजे जेणेकरून इतर महिला यांची प्रेरणा देतील आणि त्या देखील कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. ताईंशी बोलताना तर मला कधी जाणवलं नाही की कुठला गर्व किंवा कुठला अभिमान त्यांच्यामध्ये असावा. तुम्ही बघा, शेगाव नाक्याला त्यांचं खूप मोठं हॉस्पिटल आहे, त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि तरीसुद्धा त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचा स्वभाव जो आहे अगदी साधा आणि सरळ आहे. तेव्हा मला तरी असं वाटते की माझ्या ग्रुपच्या ज्या पण महिला आहेत, सदस्य आहेत, ज्या बघते आहेत चॅनल, त्यांनी नक्कीच कुठलाही स्किन ट्रीटमेंट असेल तर नक्की त्यांच्याकडे यावं आणि ट्रीटमेंट घ्यावी. ताई, मला परत एक विचारायचं होतं की आमच्या बऱ्याच महिला दर्शक आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला, ती स्त्री असो की पुरुष असो, मी त्यांना म्हणते की जर माझ्याकडे यायचं नसेल परत, तर मी सांगितलेली केअर जर तुम्ही घेतली तर तुम्हाला कधीच त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही. बेसिकली आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण आपल्या त्वचेची निगराणी करणे गरजेचे आहे. ऊन, ताणतणाव, व्यसने टाळण्याचा संयम, तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम हे तर आवश्यकच आहे. म्हणजे असं म्हणतात निरोगी शरीराच्या याच्यावर सुंदर त्वचेची इमारत ही आपण उभी करू शकतो. तर सर्वात 3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मी प्रत्येक रुग्णाला हे सांगते की तुम्ही जर प्रॉपर फेस वॉश, मेडिकेटेड फेस वॉश जर यूज केला 2 टाईम, एक सकाळी आंघोळ करताना आणि एक रात्री झोपताना, तर दिवसभराची जी धूळ माती आहे, जे इतकं पोल्युशन असेल ते क्लीन होणार, तर चेहरा तुमचा नेहमीसाठी चांगला राहील. दुसरं म्हणजे एक प्रॉपर मेडिकेटेड फेस वॉश वापरणे आवश्यक आहे. दुसरं मेडिकेटेड मॉइश्चरायझर हे आपल्या स्किनचं ऑइल मेंटेन करायचं काम करते आणि तुमची स्किन जितकी ऑइली तितकं लेट एजिंग सुरू होते. आणि तिसरं म्हणजे मेडिकेटेड सनस्क्रीन. आपल्या समाजामध्ये एक गोड गैरसमज आहे, स्पेशली महिलांमध्ये. मी तर हाऊसवाईफ आहे, मी बाहेर निघतच नाही, मला काय सनस्क्रीनची गरज आहे. तर असं नाही, सनस्क्रीन म्हणजे फक्त सन प्रोटेक्शन नाही, तर सनस्क्रीन म्हणजे आपण इथे जरी बसलो, विंडोजमधनं सनरेज येतात किंवा कंटिन्युअस आपण मोबाईल, लॅपटॉप, TV समोर असतो, त्यातनं पण जे रेज येतात ते पण आपली स्किन डॅमेज करायचं काम करतात. इवन आपण गॅसजवळ जेव्हा काम करतो त्यातनं पण जे फ्युम्स येतात ते पण आपली स्किन डॅमेज करतात. तर याच्यापासून जर प्रोटेक्शन करायचं असेल तर सनस्क्रीन ही मस्ट आहे. मग तुम्ही हाऊसवाईफ असा की वर्किंग वुमन असा, वर्किंग वुमनला अजून जास्त केअर घेण्याची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे बाहेर निघायच्या कमीत कमी 20 मिनिटं अगोदर तरी तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करा. बरेच वेळा आपण काय करतो, माहीत नसल्यामुळे सनस्क्रीन लावतो, पावडर लावतो आणि लगेच बाहेर निघतो. तर ती जेव्हा तुम्ही लावता तेव्हा ती ॲब्सॉर्ब व्हायला मिनिमम 20 मिनिट्स लागते. तेव्हा कुठे त्याचे रिझल्ट दिसणार, कारण मग त्यांचं म्हणणं असते मी तर सनस्क्रीन लावते.
पण एकदा लावल्याने होत नाही. त्याचा इफेक्ट जो असतो तो 3 घंटे असतो. प्रत्येक 3 घंट्यांनी तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करायलाच पाहिजे. तेव्हा कुठे तुमची स्किन जी आहे ती नेहमीसाठी प्रोटेक्टेड राहील. म्हणजे मी पेशंटला सांगते सकाळी 8 वाजता, 11 वाजता, 2 वाजता, 5 वाजता कंपल्सरी तुम्ही सनस्क्रीन वापरा. आणि जे IT सेक्टरचे लोक असतात, ज्यांना नाईटला पण काम करावं लागते, कंटिन्युअस लॅपटॉपसमोर उभे असतात, बसून असतात, तर त्यांना पण मी सांगते की नाईटला तुम्ही काम करताना लॅपटॉपसमोर तर तुम्ही नाईटला पण सनस्क्रीन अप्लाय करा, जेणेकरून तुमच्या स्किनचं प्रॉपर प्रोटेक्शन होईल. अगदी बरोबर. ॲक्च्युली आम्हाला सुद्धा हे माहिती नव्हतं की दर 3 तासानंतर सनस्क्रीन अप्लाय करावं लागतं. ही एक खूप महत्त्वाची ताईंनी आपल्याला माहिती दिली आहे आणि या संधीचा, या मार्गदर्शनाचा नक्कीच आमच्या दर्शकांना देखील लाभ होईल, कारण हा फक्त महिलांकरिताच नाही तर पुरुषांकरिता पण एक महत्त्वाचा सल्ला आहे. ते आमचं आत्ताच नवीन चॅनल सुरू झालेलं आहे वुमन्स 24, याच्याबद्दल तुमचं थोडक्यात मत द्या. सर्वप्रथम तर मी आपल्याला शुभेच्छा देते की आपण खूप चांगलं हे काम करत आहात. तळागाळातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. त्यांच्या हक्कासाठी लढणारं हे चॅनल आहे, जेणेकरून प्रत्येक स्त्री जी आहे ती समोर येऊन आपल्या हक्कासाठी लढू शकेल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा मिळू शकेल. बरोबर. तर मी आपल्या टीमला खरंच शुभेच्छा देते की तुम्ही खूप चांगलं हे उपक्रम राबवत आहात. थँक्यू. तुमचा सपोर्ट आम्हाला खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच ताई, नक्कीच आणि भेटेल. ताई, आज इतकं सुंदर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमची स्किन कशी चांगली राहील याबद्दल जे तुम्ही आम्हाला सल्ले दिले त्याबद्दल वुमन्स 24 चॅनलतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. अशाच नवनवीन मुलाखती करता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.